असते. बाबांनी ह्या चर्चा बैठकीसाठी खेडोपाडी जाऊन आपल्या दुःखी कष्टी लोकांना मार्गदर्शन केलं आणि माझ्या सेवक अंबळबी असेल तरी ह्या चर्चा बैठकीत बोलता आल्या पाहिजे म्हणून बाबांनी ह्या चर्चा बैठक हर गावोगावी नेमून दिली आहे. म्हणून ह्या चर्चा बैठकीचा लाभ घेणं आपल्या सेवकांचं सगळं कर्तव्य असते. कारण आपण चर्चा बैठकीत जाऊन नाही आपल्याला शिकायला काहीच मिळू शकत नाही. कारण बाबांनी ह्या मार्गासाठी ह्या भगवंतासाठी बहुत काही असे कष्ट केले. चंदनासारखा देव झिजवून एका भगवंताची प्राप्ती केली आणि ते आपल्या जेवढं न ठेवता आपल्या दुःखी कष्टी लोकांना हा भगवंत फुकटामध्ये वाटून दिला आहे. त्याची जोपासना कशी करायची हे आपल्या सेवकांना माहीत पाहिजे. आज आपण पाहत आहोत कच्चित असतो, सकाळ संध्याकाळ आपण विनंती करतो, कार्य घेतो, काही गॅप असते आपली आणि मग आपले 42 दिवस लागायचे कार्य होते न होऊन होते. मग आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. बाबांनी असं सांगितलं नाही आहे. कारण माझा सेवक कधी दुःखी राहणार नाही हे बाबाचे शब्द होते. आणि दुःखी राहील तो आपल्या कर्मानी. काहून आपल्याला कर्म करायचे आहे. बाबांनी सुद्धा तेच केलं आहे. जर आपण मार्गात आहोत, त्यागी आहोत, पण आपल्याला भगवंतासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. बाबांनी सुद्धा भगवंताला वेळ दिला आहे, पण आपण काहून नाही देऊ शकत. कारण आपल्याला बहाणे दुनिया भरायचे आहे. आज गावोगावी पंधरवारी चर्चा बैठक असते, आपण तिथं जात नाही. का कारण हा न जात आहे. जसं तुम्ही मुलाला शाळेत पाठवता कशासाठी का माझा मुलगा शाळेत रोज गेल्या पाहिजे, अभ्यास केला पाहिजे तरच तो पास होईल. बाबांनी इथं काही तुम्हाला परीक्षा द्यासाठी नाही बोलावलं आहे. तर आपल्याला इथं काही तरी घ्यासाठी बोलवलं आहे. कारण हे चर्चा बैठक म्हणजे एक शाळाच आहे. बाबांनी आपल्याला शाळा निवडून दिली आहे. ह्या शाळेत पैसे लागत नाही. हे फुकटाची शाळा आहे, तरी पण आपण त्याचा लाभ घेत नाही. मग आपल्याला उभं करते की 2 शब्द सांगता येत नाही. काहून नाही सांगता येत. पण आपण कधी गेलो चर्चा बैठकीत नाही गेलो. बहाणे दुनियाचे आपल्या जवळ. म्हणून भगवंताने सुद्धा मानवाला बैमान म्हटलाय. काहून म्हटलाय. हा मानव चतुर प्राणी आहे. मानवाला किती सुख समाधान भेटल तरी मानवाला समाधान मिळत नाही. काहून नाही मिळत. त्याच्यासाठी आपल्याला काही करावं लागेल. का करायचे आपल्याला. आपण मार्गात ज्या दिवशी आपण प्रवेश केला तो दिवस आपला कसा होता आणि आजचा दिवस कसा या सगळ्या सेवकांना माहित आहे. त्या दिवसाची आपल्याला आठवण करायची आहे की आपण मार्गात याच्या अगोदर कसं होतो. अनेकाच होतो, सगळ्या देवाची पूजा करत होतो. आता आपल्याला बाबांनी एकाच भगवंताची पूजा करायला सांगितली. हे बी आपण बरोबर करू शकत नाही. काहून नाही करू शकत. पहिले अनेकाच होतं तर हर देवापाशी आपण जाऊ ना. दुःख होतं तर नवस केले, सगळंच काही केलं आपण करून सोडलं. बाबांनी आपल्याला तसं तर काहीच नाही सांगितलंय आणि काही घेतलंय नाही बाबांना आपल्या जवळून. पण आपण भगवंताला काय देऊ शकतो. बाबांनी काय मागितलंय. जर मागितलंय तर फक्त तत्व शब्दाची भीक. हे बी सुद्धा आपण देऊ शकत नाही. किती आपण महान मानव आहोत. आता लोक म्हणतात कलियुग आहे, कलियुगात काही बी होऊ शकते. तसं नसते. कलियुगात मानवरूपी आपले बाबा जुमदेवजी जन्मले आहे अवतारी. त्या भगवंताला फिकर होती त्या कलियुगात हा मानव काहीतरी ह्या मानवाच्या हातून घडल्या पाहिजे आणि घडून घेतल्या पाहिजे.
आपण मानव आहोत, आपल्या हाताने चूक होईल, पण काही मर्यादी असते हर गोष्टीची. आणि मर्यादेच्या बाहेर गेलं तर मग आपण काहीच नाही करू शकत. मग आपल्याला असं वाटते मी त्यागी आहो, मला काहीच नाही होत. तसं नसते. हमपणा येते, आपल्याला गर्व येते. बाबांनी कधी हमपणा केली नाही. बाबांनी एवढा मोठा भगवंत प्राप्त केला. तुम्ही ना काय केल्या? फक्त 42 दिवस त्याग केला. आणि तो बी कोणामुळे केला? म्हणून सेवकानं लक्षात ठेवा, हा मार्ग जेवढा सोपी आहे तेवढा कठीण आहे. म्हणून चर्चा बैठकीत जा आणि आपल्यासोबत मुलाला सुद्धा आणा. आता आम्ही बी ड्युटीवाले आहोत. आम्ही ड्युटी करूनच आम्ही कार्याला आलो. आम्हाला वेळ भेटली तर आम्ही येतो, येत नाही याच्यातला भाग नाही. जिपकाटे भाऊजीला माहित आहे, सेंद्रिय काकाजीला माहित आहे. पण आपल्याला वेळ काढावा लागल. आपण त्रास करतो. भगवंत तुमच्यापाशी नाही येणार, तो तुमच्या नौकर नाही आहे, आपण त्याचे नौकर आहोत. आपल्याला गरज आहे भगवंताची, म्हणून त्याच्या चरणी आपण आलो. म्हणून पहा सेवकांनो, लक्षात ठेवा, कुठेही चर्चा बैठक असो, कुठेही नवं हवन असो, आपल्याला त्याचा लाभ घेतला पाहिजे. आपल्यासोबत मुलाला आणा, मुलं बी शिकाल, मुलाला शिक्षित बनवा, चांगलं वळण द्या, चांगले संस्कार द्या, तरच मुलगा शिकू शकते आणि या मार्गाच्या याच्यावर चालू शकते. आज हा काळात आता जरुरी आहे मुलाला हे शिक्षण देण्याची. आपण जर त्या मुलाकडे दुर्लक्ष केलं तर मुलगा आपला शिकू शकत नाही. म्हणून तत्वशब्दांनी वागा, मी पण वागीन. जर माझ्या बोलण्यात काही भूलचूक झाली असेल, काही गलती झाली असेल, बाबा हनुमानजीला मी माफी मागतो. तसेच मानत्यागी बाबा झुंडूजीला सुद्धा माफी मागतो. आई मातोश्री वाराणसीला माफी मागतो आणि सगळ्या बसलेल्या सगळ्या सेवकांना सगळ्यांना माफी मागतो. नमस्कार.